नमस्कार. मी राजेंद्र वागचौरे. आज पुन्हा एक विषय आपल्याकडे आलेला आहे. असा काही प्रचार राज्यामध्ये सुरू आहे की नवीन UDID असेल तरच तुम्हाला लाभ मिळेल, जुन्या UDID कार्डवर लाभ मिळणार नाही, किंवा ज्यांच्या आधार कार्डवर ज्यांच्या UDID कार्डवर आधार नंबर नाही अशा लोकांना लाभ मिळणार नाही, त्यांना नवीन UDID कार्ड काढावे लागतील. असे काही प्रकार राज्यामध्ये सुरू आहेत. तर शासनाने असं काही धोरण किंवा असे काही आदेश काढलेले नाही की UDID कार्ड तुम्हाला नवीन काढावे लागेल किंवा त्यात काही बदल करावे लागेल, असे कोणतेच आदेश काढले नाही. फक्त आधार संलग्न UDID कार्ड असावं असे शासनाचे आदेश आहेत. आणि ज्या लोकांच्या UDID कार्डवर आधार कार्डचा नंबर नाही आहे तर त्या लोकांसाठी पर्याय पण शासनाने उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. त्यासाठी जो पर्याय दिलेला आहे त्याची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो. तर आपल्या राज्य शासनाने एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरला गेल्यानंतर आपण UDID डिसेबिलिटी ID ॲप म्हणून असं एक ॲप येतं. हे ॲप आपण आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्यायचं. हे डाउनलोड केल्यानंतर हे ॲप ओपन केलं. आपण ओपन केल्यानंतर बघा असा मेसेज येतो त्याच्यावर, तुम्हाला दिसणार नाही क्लिअर. तर असा एक मेसेज येतो. एकच मिनटं. हां, हे बघा. तर त्यामध्ये आपण आपला आधार कार्ड नंबर टाकला की आपल्याला OTP येतो. ते OTP त्यामध्ये टाकलं का ते ॲप डाउनलोड होतं. आणि ते ॲप डाउनलोड झाल्यानंतर त्या ॲपमध्ये आपल्याला माय अकाउंट म्हणून एक ऑप्शन आहे, माय अकाउंट. त्या माय अकाउंटला ओपन केलं की आपली सर्व माहिती त्याच्यामध्ये येते. मग त्यामध्ये आपल्याला काही दुरुस्त करायचं असेल, आपली माहिती काही चुकीची असेल, नाव चुकीचं आहे, जन्मतारीख चुकीची आहे, मोबाईल नंबर चुकीचा आहे, जे काही चुकीची माहिती असेल ती त्यामध्ये आपल्याला भरता येते. त्यानंतर आपल्याला बघा जन्मतारीख अपडेट करता येते. त्यानंतर नावमध्ये स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक असेल तर ती पण दुरुस्त करता येतं. आधार कार्ड नंबर आपल्याला अपडेट करता येतो. ट्रॅक आपलं कार्डचं ट्रॅक करता येतं, कार्डचे काय कंडिशन आहे, सर्व काही याच्यात करता येतं आपल्याला. आणि हे ज्यावेळेस आपण आता एखाद्याचा आधार कार्ड UDID कार्डवर त्याचा आधार कार्ड नंबर नाही आहे, पण ह्या ॲपमध्ये जाऊन जर त्याचं आधार कार्ड त्या UDIDला आपण अटॅच केलं आणि नवीन हे डाउनलोड केलं आपण UDID कार्ड, तर आपल्याला नवीन आधार कार्ड नंबर टाकलेलं UDID कार्ड मिळतं. त्यामुळं कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही, कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. बरेचसे प्रकार असे ऐकायला आलेले आहेत की 2-2, 2,500 हजार रुपये मागतात हे लोक आणि नवीन कार्ड आपलं नवीन सर्टिफिकेट काढावे लागेल असं सांगितलं जातं आहे. पण असं काहीही नाही आहे. आपण कुणीही घाबरून जाऊ नका. फक्त Google पे आपल्या प्ले स्टोअरला जाऊन आपला UDID ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये आपल्याला जे काय हवं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येतो. आणि नवीन सर्टिफिकेट, नवीन UDID कार्ड त्यामधून डाउनलोड करून घ्या आणि आपला मार्ग सोयीस्कर करून घ्या. कोणत्याही भूलथापांना, खोट्या अफवांना बळी पडू नका. कोणालाही 1 रुपया देण्याची गरज नाही. शासनाने आपल्यासाठी घरात बसून काम करण्यासाठी हे ॲप बनवलेलं आहे. ग्रामीण भागातील अपंग बांधवांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्यामुळं सर्वांनी या ॲपचा फायदा करून घ्या आणि कुणालाही 1 रुपया पण देऊ नका. कुठेही जायची गरज नाही. तुमच्या मोबाईलवर तुम्ही जे काय अपडेट आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर करून घ्या. काही अडचण आल्यास आपण मला फोन पण करू शकता. आपण फोन केला तर मी फोनवर पण आपल्याला माहिती देईल. पण अशी काही अडचण येणार नाही. आधार KYC करा UDIDला, तर हे सगळं सोपं होईल. काहीच अडचण येणार नाही. फक्त हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे की बऱ्याचशा तालुक्यांमध्ये अशा काही संस्था फिरतात आहे
की तुमचं UDID कार्ड बाद झालेलं आहे, तुमच्या UDID कार्डवर आधार नंबर नाही आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन काढावं लागणार आहे, त्यासाठी 2,500 रुपये द्या, 2,000 रुपये द्या, 3,000 रुपये द्या, असे काही मागणी वाढत चाललेली आहे. अशा तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचल्या, म्हणून हा आपल्या माहितीसाठी व्हिडिओ आज बनवलेला आहे. धन्यवाद.